नमस्कार मंडळी. हसतंय ना, हसत राहायस. पहा, आपण आता मग बालपण असतं, नंतर आपण शाळा शिकतो, मोठे होतो. आणि ज्या वेळेला आपली आता 50शी पार करतो आपण, जे की आता मी 50शी पार केलेली. मग अशा वेळेला आपण काय कसं जगलं पाहिजे बरं सांगा? तर आपण कमवलेलं आहे आपल्या मुलांसाठी. आता आपल्याला सुना येतात, नातवंड होतात. आपला जीव सगळ्यात असतो. नातवंड माझं, सून माझी, लेक माझा, पण ते आपले नाही हो. हे लक्षात ठेवायचं आपण. कधी पण ते सत्य आहे, की ती लोकं येतात तर त्यांचं कुटुंब वेगळं होतं. मुलाचं लग्न होतं, त्याला बायको येते, त्याला लेकरं होतात, ते त्यांची फॅमिली झाली. पण ते आपलेच असतात. आपल्याला वाटतं त्यांनी आपल्याला विचारावं, पण ते नाही विचारणार तुम्हाला. मग अशा वेळेला काय करायचं आता? आता आपण आपले स्वतःसाठी जगायचं. की नाही मी आता कष्ट केलं आणि मी जे करते, जगा ना स्वतःसाठी. जो जो आला एक क्षण तो आनंदाने जगा ना. मला काही खाऊ वाटलं, खाऊन टाकायचं आपलं. आपल्याकडे पैसे तर आपण खायचं. मुलगा देईल किंवा सून मला देईल, कुणाची वाट बघायची नाही. ते लबाडा असतात, ते स्वतः खातात, पण तिकडं सासू ते आई खाऊ नाही तर बाप खाऊ बघणार नाही. मग अशा वेळेला आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. माझं एकच सांगणे आपल्या 50शी पार केलेल्या व्यक्तींना, की आता आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगायचं. आता आपण राजा आहे. नंतर जेव्हा आपण म्हातारे होणार आहे, तर आपलं आयुष्य त्यांच्या हातात जाणार आहे. त्यावेळेला आपलं काही सत्ता चालत नाही. आपलं कमवलेलं असतं, पण त्यांना विचारून करावं लागतं. त्यापेक्षा आत्ता आपल्या हातात आहे ना, आपण राजासारखं जगायचं. येतंय का ध्यानात मग? कसं? राजासारखं. हां, ओके.